कधी-कधी आपल्या आयुष्यात अनप्रेडिक्टेबल गोष्टी घडतात आणि त्या खूप चांगल्याही असतात. मीही असंच एक मेकअप व्हिडिओ साधा सिंपल बनवला, सहज रँडम व्हिडिओ बनवला आणि तो यूट्यूबवर अपलोड केला. बघता-बघता आज त्या व्हिडिओचे 30K म्हणजे 30,000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे आणि अजूनही लोकं पाहत आहेत. हॅलो मैत्रिणींनो, मी मानसी. आता मैत्रिणींनो यासाठी म्हणते कारण हा मेकअप व्हिडिओ आहे, त्यामुळे मला वाटतं मैत्रिणीच माझ्या बघतील. पुरुष मित्र बघणार नाहीत, कारण ते म्हणतील मी का मेकअप बघू ना असं. तर आज मी मकर संक्रांत स्पेशल साधा सिंपल असा मेकअप लूक घेऊन आली आहे, जो मी ह्या लॅक्मे सीसी क्रीमने करणार आहे. माझ्या ह्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. तर आज मी असंच एक लॅक्मे सीसी क्रीमने कसा मेकअप करायचा आणि तोही मकर संक्रांत स्पेशल खूप छान मस्त असा मेकअप झटपट होणारा मी तुमच्याबरोबर शेअर करते. मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी मी स्किन केअर करून घेतलेलं. स्किन केअरमध्ये मी मॉइश्चरायझर, टोनर, सनस्क्रीम सगळं अप्लाय केलेलं व्यवस्थित आणि त्यानंतर 5 मिनिटाच्या रेस्टनंतर मी मेकअपला स्टार्ट केलं. मेकअपला सुरुवात करण्याअगोदर मी प्रायमर लावलं आणि प्रायमर लावून झाल्यानंतर ही लॅक्मेची सीसी क्रीम घेऊन पूर्ण चेहऱ्याला डॉट डॉट करून लावली. आणि आजचा मेकअप मी पूर्ण हाताने करणार आहे, ब्रश किंवा दुसरं काही यूज करणार नाही. बघू शकता तुम्ही लॅक्मेची सीसी क्रीम किती मस्त अशी हातानेही स्प्रेड होते. अर्थात आपल्याला सवय असेल ना तर पटकन होतात ह्या गोष्टी आणि घाईच्या वेळेला सणावाराला आपल्याला तेवढा वेळ नसतो ब्रश किंवा स्पंज वगैरे वापरण्या एवढा. अर्थात काही लोकांना प्रॅक्टिस असते, त्यांना जमतंही, पण मला तर वाटतं माझ्या ज्या हाऊसवाईफ मैत्रिणी असतील त्यांना हातानेच या सगळ्या गोष्टी पटापट जमत असतील. मलाही हाताने छान पटकन जमतं करायला. तर मी असं हे सगळं लॅक्मेची सीसी क्रीम आहे ना पूर्ण चेहऱ्याला नीट अशी पसरून घेते आणि डोळ्यांनाही काय एक्स्ट्राचं वगैरे लावणार नाही आहे. अर्थात आपल्या डोळ्याखाली थोडंसं काळपटपणा असतो, पण तिथे थोडीशी जास्त अशी क्रीम लावून घ्यायची, जेणेकरून तो काळपटपणा दूर होतो आणि पूर्ण चेहरा आपला नीट क्लिअर छान मस्त असा दिसतो. पूर्ण चेहऱ्याला छान मस्त अशी मी लॅक्मेची सीसी क्रीम लावून घेतली, गळ्यालाही लावली आणि त्यानंतर मी आता माझ्या डोळ्यांना आधी काजळ लावते. मला आधी काजळ लावायला आवडतं का, कारण मग त्याच्यानंतर मी पावडर लावते. डोळ्याच्या इथेही थोडीफार पावडर लागल्यामुळे मग ते काजळ स्प्रेड होत नाही, नाहीतर मग कधी ना काजळ स्प्रेड होतं. म्हणून मी आधी काजळ लावून घेतलं आणि त्याच्यानंतर वरती पावडर लावली, जेणेकरून काजळ ना थोडंसं असं फिक्स राहतं, जास्त ते पसरत नाही. बघा तुम्हीही एकदा टिप ही ट्राय करून बघा, की नंतर काजळ लावण्यापेक्षा आधी काजळ लावा आणि नंतर मग डोळ्याच्या खाली वगैरे नंतर पावडरचा थर लावा, जेणेकरून तुमचंही काजळ स्प्रेड होणार नाही. माझं तर नाही होत, म्हणून मी ही टेक्निक वापरते. पूर्ण चेहऱ्याला, मानेला, कानाला असं सगळं व्यवस्थित पावडर लावून घ्यायची. कान आणि मान विसरायचं नाही, नाहीतर ते शेजारी असल्यासारखं आपण विसरू आणि मग आपला चेहरा वेगळा दिसेल, मान वेगळी दिसेल आणि कान वेगळे दिसतील. तर त्यानंतर मी ते माझ्याकडे एक आयशॅडो पॅलेट आहे हुडाचं, ते घेतलं आणि त्याच्यामधला जो गोल्डन शिमर शेड आहे तो मी माझ्या आयलिडवर अप्लाय करते. गोल्डन शिमर शेड ह्यासाठी करते की डोळे अगदी छान मस्त मोठे उठून दिसतील. ॲक्च्युली मी पिंक कलरही करू शकली असती, जो माझ्या ब्लाऊजचा कलर आहे तो, पण मी हा गोल्डन शेड निवडला, त्यासाठी माझे डोळे खूप छान दिसतात असं मला वाटतं. आता डोळ्याच्या साईडला जिकडे वरच्या साईडचा कोपरा असतो तिकडे मी ब्लॅक कलर थोडासा अप्लाय करणार आहे, अगदी थोडासा, जास्त नाही. याच आयशॅडो पॅलेटमध्ये जो ब्लॅक कलर आहे तो अगदी थोडासा स्मोकी त्याला टच देण्यासाठी जी आपली आयलाइटचा कोपरा असेल तिकडे मी थोडंसं असं तो कलर लावणार आहे आणि तोही हातानेच लावणार आहे आयशॅडो. तर बघा तुम्हाला नंतर मेकअप झाल्यानंतर दिसेल की किती छान दिसतं ते. आणि जास्त लावणार नाही आहे आणि त्याच्यावरती परत मी गोल्डन शिमर शेड लावून घेतला, कारण मला जास्त नको होतं ते, कारण साडी पण ब्लॅक कलर आणि मग डोळे पण ब्लॅक झाले असते, त्याच्यामुळे मी अगदी हलकं असं लावून घेतलं. आणि त्यानंतर मी आता आयलायनर लावते. आयलायनर हे मला फार आवडतं लावायला, म्हणजे मी अगदी काही मेकअप नाही केला आणि मला कुठे जायचं असेल तरी आयलायनर आणि लिपस्टिक नुसतं लावून मी जाऊ शकते. तर ह्या 2 गोष्टी मला आवडतात आणि मला आयलायनर अगदी परफेक्ट लावायला येतं आणि तेही झटपट येतं, म्हणजे मला फार वेळ लागत नाही आयलायनर लावायला. तर त्यानंतर मी आता इथे ब्लश लावून घेते, तेही हलकं, जास्त नाही लावत आहे. थोडंसं जास्त झालं तर अगदी पुसून घ्यायचं हलकंसं, माझ्या एका गालाला मला थोडं जास्त वाटते, मग ते नंतर मी नीट करून घेतलं. थोडंसं आपली जी हनुवटी असते तिकडे लावायचं, थोडंसं नाकावर लावायचं, छान दिसतं ते. मग मला थोडंसं एका साईडला जास्त वाटत होतं, नंतर मी ते व्यवस्थित करून घेतलं दोन्ही साईडला छानपैकी. आणि ब्लश जेव्हा आपण लावतो तेव्हा थोडंसं स्माईल करायची, हसायचं, जेणेकरून ते ब्लश आपल्या नीट आपल्याला व्यवस्थित बसलं आहे की नाही, लागलं आहे की नाही ते दिसतं. त्यानंतर मी इथे हायलायटर लावून घेते. हायलायटर पण मी हातानेच लावते आहे, इथे मी ब्रशचा वापर नाही केला आहे अजिबात कुठचेच प्रोडक्ट लावताना. हायलायटरही छान लावून घेतलं दोन्ही साईडला, गालांना, त्याच्यानंतर नोजवर, आपल्या नाकाच्या जो एक शेंडा असतो ना त्यालाही लावायचं, छान दिसतं. हनुवटीवर लावलं थोडंसं, डोळ्यांच्या वरच्या साईडलाही थोडंसं लावून घेतलं, थोडंसं डोक्यावरही लावलं,
डोक्यावर यासाठी लावलं की ते हलकेसे शिमरचे शेड असतात ना, ते छान दिसत नाही. अगदी हलकं-हलकं लावलं आहे आणि मेकअप मी अगदी सिंपल साधा असा केला आहे. जास्त हेवी मेकअप केला नाही. कारण आपण हळदी-कुंकवाला जातो मकर संक्रांतीला कोणाच्याही घरी किंवा आपल्या घरी जेव्हा हळदी-कुंकू साजरा करतो, तेव्हा आपल्या बिल्डिंगमधल्याच बायका किंवा आजूबाजूचीच लोकं येतात. आपल्याला लग्नाला किंवा एखाद्या पार्टीला वगैरे जायचं असेल तर हेवी मेकअप केला ठीक आहे. पण घरच्या घरी जेव्हा आपलं अगदी आपले छोटेसे सण समारंभ असतात, तेव्हा आपल्या नेमक्या मैत्रिणी असतात किंवा मग अगदी शेजारी वगैरे असतात. त्यावेळी एवढा काही आपल्याला भडक मेकअप करण्याची गरज नसते. त्यावेळी असा साधा सिंपल मस्त असा मेकअप लूक करायचा. त्यानंतर मी इथे माझ्या चेहऱ्यावर माझ्याकडे मेकअप स्प्रे आहे, तो स्प्रे करून घेतला. त्याच्यानंतर ही पिंक कलरची माझी फेवरेट लिपस्टिक आहे, ती लावून घेतली. थोडंसं आयब्रोला टच केलं. ॲक्च्युली माझ्या आयब्रोना करायची गरज नसते कारण माझ्या ऑलरेडी आयब्रो थिक आहेत. त्यांना जास्त मी शेप वगैरे काही देत नाही, पण हलकंसं करून घेतलं. त्यानंतर मी इथे मस्कारा लावून घेतला. ॲक्च्युली मला मस्कारा वरच्या पापण्यांना नीट लावता येतो, पण खालच्या पापण्यांना लावताना थोडा प्रॉब्लेम होतो. कधी-कधी ते खाली सगळं लागतं. पण आता बऱ्यापैकी प्रॅक्टिसने जमता येते मला. प्रॅक्टिस केल्याने सगळं जमतं. कुठची गोष्ट प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. बस प्रॅक्टिस करत राहिली ना तर परफेक्ट येते आपल्याला. तर बघा इथे मी अगदी छान मस्त अशी तयार झाली आहे. सगळं घातलं व्यवस्थित. गळ्यात पण घातलं. काळ्या कलरचं माझ्याकडे होतं ते. नंतर टिकली लावली, सिंदूर लावला, जो मगाशी लावला नव्हता पण नंतर मी लावून घेतला. मंगळसूत्र, छान बांगड्या, असं सगळं माझा असा मेकअप छान असा झाला आहे. तुम्हाला माझा हा सिंपल साधा सोपा मेकअप लूक कसा वाटला? तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की तुम्हीही ट्राय करून बघा. कमीत कमी प्रोडक्ट वापरून मी साधा सोपा असा पटकट होणारा मेकअप लूक केला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.